समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्वप्रथम आपण या ठिकाणी गणपती रायाला म्हणजेच 64 कला 64 विद्येचा अधिपती गणपती रायाला वंदन करून आपण या कार्यक्रमाची शिव सुरुवात मंगल मूर्ती ईशान सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय नगराध्यक्ष आदरणीय श्री उमेदवार सकपाल यांचं या पाल क्रिकेट क्लबच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। यानंतर आपण सर्वप्रथम या क्रीडांगणाचं श्रीफळ वाढवून आपण या ठिकाणी स्वागत करतोय। या ठिकाणी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करतो। मनोहरजी जाधव यांचे शुभ असते आपण या ठिकाणी यानंतर अरिवंदजी शेलार हे देखील ज्येष्ठ नागरिक या उद्घाटन प्रसंगी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत। आदरणीय सन्माननीय नगरसेवक गणेश यागरे यांचे शुभ असते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। आल्यापासून पाहिलं अक्षरशः बालगोपाळांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तुम्ही आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात। पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय। आदरणीय सन्माननीय अमोलदादा नाचाळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दुसरी सर्वांच्या आवडीची स्पर्धा म्हणजेच काय तर स्टार क्रिकेट क्लब आयोजित भव्य अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा ही आमची मानाची लीग स्पर्धा पर्व असेल तिसरे कारण क्रिकेटवर अत्यंत अतोनात प्रेम करणारे मनापासून प्रेम करणारे उमेश दादा करून आपण या ठिकाणी करतोय एक मंगलमय सुरुवात आपल्या या कार्यक्रमाची आपण या ठिकाणी करतोय। आदरणीय सौ शालेंताई तटकरे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मंगलमय प्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची यथोचित सुरुवात करतोय। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आदरणीय सन्मान्य नवनिर्वाचित नगरसेवक शुभमजी पिसे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तरी मंडळाच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतो। कृपया सर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थान कार्याची सुरुवात करत असतो। गणरायाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय सन्मान्य शिवमदादा पिसे नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करतोय। घेतली जाते या परीक्षेमध्ये आपल्या या पाग शाळेतील पाग मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि नासामध्ये या ठिकाणी त्या विद्यार्थिनीची निवड नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचं नाव उंचावणारं काम आमच्या या विद्यार्थिनीने केलं आहे।
तर इच्छासाठी या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आदरणीय सन्मान्य नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमचे उमेशदादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत। तरी सर्व शिक्षक वृंद ज्यांनी आमच्या या विद्यार्थिनीला घडवलं, यानंतर या विद्यार्थिनीचे आई वडील कृपया सर्वांनी व्यासपीठाजवळ या, कारण तुमच्या सहकार्यामुळेच आमची ही विद्यार्थिनी घडली। कारण मराठी शाळेमध्ये तुम्ही दिलेले जे संस्कार आहेत, तुम्ही दिलेली जी विद्या आहे, त्याचा वापर करून तिने आज यश मिळवलं आहे। पुन्हा एकदा सर्वांनी या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत। खरोखरच एक मोठं यश म्हणावं लागेल, कारण रत्नागिरी जिल्ह्याचं नाव या नासापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं तर आमची ही विद्यार्थिनी म्हणजेच रेणुका इल्ले हिच्यासाठी टाळ्या झाला पाहिजे। आई वडिलांचा देखील आशीर्वाद आहे, त्यानंतर नेल्याबद्दल तुमचं या ठिकाणी आभार मानतो। यानंतर टॉस का बॉस सन्मान्य नंतर शुभम दादा पिसे नवनिर्वाचित नगरसेवक सर्व खेळाडू दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। टॉस का बॉस पहिला श्री गणेशा, कोणता सामना कोण जिंकणार, पहिल्याचा सामना कोण जिंकणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल। दरम्यान पहिलाच नाणेफेकाचा कौल जातोय महाबली फायटर्स या संघाकडे। कर्णधार असतील उपस्थित मान्यवर यांना विनंती करतो सर्वांनी या ठिकाणी स्टेजवर या आणि स्थानापन्न व्हा। सर्वांना विनंती करेन फैसलजी कासकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांना देखील विनंती करतो अग्रे यांचं स्वागत मी विनंती करतो। आमच्या या मंडळाचे कार्याध्यक्ष संदेशजी गोरवले यांच्या शुभ हस्ते यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान होणार आहे। तरी संदेशजी गोरवले साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक गणेशजी आगरे यांच्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय। आदरणीय सन्मान्य अरविंदजी सावंत युनिटी क्रीडा मंडळ यांचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री अरविंद सावंत यांचं स्वागत मी विनंती करतो। संदेशजी गोरवले यांच्या शुभ हस्ते यांच्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय। आपण देखील या ठिकाणी आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिलात मंडळाच्या वतीनं आपलं देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतो। यानंतर आदरणीय सन्मान्य या पाकभूमीतील वरिष्ठ नागरिक सुरेशजी काते यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतील। या मंडळाचे अध्यक्ष आमचे महेशजी शिंदे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। नवनिर्वाचित नगरसेवक शुभम दादा पिसे यांचा देखील या ठिकाणी स्वागत मी विनंती करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष महेशजी शिंदे। यानंतर आदरणीय सन्मान्य या चिपळूण तालुक्याचे आरोग्य सभापती शुभम दादा पिसे यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय। दादा आपण देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून आला तर आपला देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। सन्मान्य फैसलजी कासकर नवनिर्वाचित नगरसेवक यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान संदेश दादा गोरिवले यांना देखील विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यांचे या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। पहिली मॅच या ठिकाणी चालू होते। श्री संदेशजी किंजळकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी महेश शिंदे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यांचं देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। यानंतर अमोल ज्वेलर्सचे मालक आदरणीय सन्मान्य अमोल नाचणकर साहेब यांचं देखील स्वागत महेश शिंदे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे। या पाकभूमीतील वरिष्ठ नागरिक मनोहरजी जाधव साहेब यांचं स्वागत महेश शिंदे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यांचं देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय सन्मान्य या पाकभूमीतील वरिष्ठ नागरिक सुनीलजी चिपळूणकर यांचं स्वागत या ठिकाणी संदेशजी गुरवले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते
यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। तर पाकभूमीतील वरिष्ठ नागरिक आदरणीय सन्माननीय मधुकर गोगडे यांचं देखील स्वागत मी विनंती करू। संदेशजी गोरेलू साहेब आपल्या शुभ हस्ते यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। या पाकभूमीतील वरिष्ठ नागरिक महेश दादा पाटकर यांचं देखील स्वागत मी विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष महेश शिंदे यांच्या शुभ हस्ते महेश दादा पाटकर यांचं देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय। चिपळूणातील सामाजिक कार्यकर्ता आदरणीय सन्माननीय शालिनीताई पाटकर तटकरे यांचं देखील या ठिकाणी मी विनंती करतो महेशजी शिंदे यांच्या शुभ हस्ते यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय। या ताई देखील आमच्या या मंडळासाठी दरवर्षी मंगेशदादा खेडेकर यांचं देखील स्वागत या ठिकाणी मी विनंती करतो महेशदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे। मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे या ठिकाणी खेडेकर साहेब यांचा देखील स्वागत या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो। भूमीतील वरिष्ठ नागरिक आदरणीय सन्मान्य अरविंदजी शेलार यांचं देखील स्वागत महेश शिंदे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यांचं देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। फैसलजी कासकर साहेब यांना देखील विनंती करतो आमच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा आपण दोन शब्दामध्ये या ठिकाणी शुभेच्छा द्या, कारण खरोखरच एक महत्वाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतो। पर्व तिसरे आपण या ठिकाणी अनुभवतोय। आपल्या देखील या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो। आपण दोन शब्द या स्पर्धेसाठी बोलावेत अशी मी विनंती करतो। छत्रपती शिवराय, मला माहिती आहे आपण सर्वजण भाषण नाही तर मॅच बघायला जमलेले आहात, पण मंडळाच्या माझ्या सर्व मित्रांनी आग्रह केल्यामुळे 2च मिनिटात मी या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे। पाक स्टार क्रिकेट क्लब यांनी आयोजित केलेल्या या अंडर आर्मच्या स्पर्धा दरवर्षी गेली अनेक वर्ष या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या जातात। या स्पर्धेसाठी नुकतेच चिपळूण नगरीचे नगराध्यक्ष येऊन गेलेले आहेत। व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र सहकारी नगरसेवक आरोग्य सभापती शुभमजी पिसे, माझे गेले अनेक वर्षापासूनचे मित्र नगरसेवक गणेशजी आगरे व उपस्थित सर्वच पागेतील मान्यवर ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी, मी आत्ताच बोलल्याप्रमाणे गेली अनेक वर्ष या स्पर्धा आमचा पप्पू असेल, आमचा भेंड्या असेल व इतर सर्व सहकारी असतील, नैनेश असेल, फार चांगल्या पद्धतीने नियोजन करतात। या स्पर्धा जरी केवळ बागेपुरत्या मर्यादित असल्या तरी त्याला स्वरूप जणू काय राज्यस्तरावरच्या स्पर्धा भरवल्या जातात अशा पद्धतीने स्वरूप असतं। सर्व खेळाडू हे आपसातील जरी असले तरी खेळताना त्यांच्यामधील ईर्ष्या, त्यांच्यामधील जोश हा वाखाणण्याजोगा असतो। दरवर्षी या स्पर्धा पाहायला अनेक नागरिक या पागेतीलच नव्हे तर चिपळुणातील अनेक नागरिक या स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात। या स्पर्धा अशाच कायमस्वरूपी चालू राहाव्या, याचं स्वरूप वाढत जावं। आपल्या पाक स्टार तर्फे पवन तलावावर देखील मोठ्या स्पर्धा भरवल्या जाव्यात अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांना देखील विनंती करतो आपण देखील आमच्या या स्पर्धेला या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत। आज या ठिकाणी पाक प्रीमियर लीग पाक प्रीमियर लीगचं शुभारंभ उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। आत्ताच नगराध्यक्ष महोदयांच्या हस्ते इथलं उद्घाटन झालं आणि पहिल्याच सामन्याला सुरुवात झाली। या ठिकाणी आमचे सहकारी नगरसेवक फैसलजी कासकर साहेब हे इथे उपस्थित आहेत। पाक प्रीमियर लीग जशी आपण इंडियन प्रीमियर लीग म्हणतो, आता महाराष्ट्र प्रीमियर लीग चालू झाली, त्याचप्रमाणे पाक प्रीमियर लीग आपल्या पागेत चालू झाली। ही अभिनवास्पद गोष्ट आहे आणि पाक प्रीमियर लीगची
तुम्ही त्या उंचीवर नेऊन ठेवाल आणि अशाच मोठ्या स्पर्धा इथून पुढे भरवाल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. दिला आशीर्वाद दिलात तर या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा यथोचित या ठिकाणी स्वागत करतो आणि संपूर्ण हा जो कार्यक्रम आहे स्वागत समारंभ संपला अशी मी एक ग्वाही देतो आणि आपण या ठिकाणी स्पर्धेला वळतोय. पहिला चालू असलेला सामना तो म्हणजे पाग टायटन्स वर